तर कोरटकर विरोधात आता शिवभक्त संतापलेले दिसतायत। शिवरायांच्या अपमानामुळे कोल्हापूरकर संतापलेत। कोरटकरला ताब्यात द्या, त्याला पायताण दाखवतो अशी शिवभक्त म्हणतायत। कोरटकराची गाढवावरून धिंड सुद्धा काढू असंही शिवभक्तांचं म्हणणं आहे। तर कडेकोट बंदोबस्त सुद्धा पोलिसांचा दिसून येतोय। कोरटकर आता राजवाडा पोलीस ठाण्यात आहे आणि तिथेच आता शिवभक्तांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। त्यांची प्राथमिक चौकशी कोरटकरची पूर्ण झालेली आहे आणि शिवभक्तांची कोरटकरला बाहेर सुद्धा काढत आहेत। फ्रेम चेक करा, फ्रेम चेक करा। तर शिवभक्तांनी पायताण आणलंय। कोरटकरला पायताण दाखवून त्याच्यावर त्याला हिसका दाखवू, कोल्हापुरी हिसका दाखवू असं शिवभक्त म्हणतायत। कोरटकरला आमच्या ताब्यात द्या। कोरटकरांनी शिवरायांचा अपमान केलाय। शिवरायांचा अपमान कदापि सहन करणार नाही असं सगळं शिवभक्तांचं म्हणणं आहे। कोरटकर विरोधात शिवभक्त आक्रमक झालेत, संतापलेत आणि ते राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर दाखल झालेले आहेत। पायताण घेऊन, कोल्हापुरी पायताण घेऊन सगळे शिवभक्त तिथे दाखल झालेत आणि कोल्हापुरातून आता आपण ही सगळी लाईव्ह दृश्य आता पाहतोय। कोरटकर आता गजाआड झाले, ताब्यात घेण्यात आलेला आहे। आताची ही एक्सक्लुझिव्ह आपण दृश्य पाहतोय आणि याच संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर। तर रणजित, काय सांगाल की आता काय नेमकं कोल्हापुरात वातावरण आहे? तर आताची आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय कोल्हापुरातून राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर। तर आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर याविषयी अधिकची माहिती देतात। तर रणजित, काय सांगाल सध्या काय कोल्हापुरातलं वातावरण आहे? हो कोरटकर, हो बरोबर आहे। हो आपण ज्या व्यक्तीसोबत बोलत आहात त्या व्यक्तीने आपला कॉल तर आताशी आपण दृश्य पाहतोय कोल्हापुरातून। एकीकडे सत्र न्यायालयाची दृश्य पाहतोय, तिथे वकील सुद्धा दाखल झालेले आहेत। याची दृश्य आपल्याला पाहतायत। इंद्रजित सावंत त्यांच्या सोबत आहेत आणि आता ते न्यायालयात प्रवेश करतायत। तर दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय राजवाडा पोलीस स्टेशन बाहेरचे सगळे शिवप्रेमी तिकडे आक्रमक झालेले आहेत। कोल्हापुरी पायताण त्यांच्या हातात आहे आणि कोरटकरला पायताण दाखवून हिसका दाखवू असं त्यांचं म्हणणं आहे। कोरटकरला ताब्यात द्या, त्याची गाढवावरून धिंड काढू आणि असं सगळ्याच शिवभक्तांचं म्हणणं आहे। शिवरायांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही असं म्हणत सगळे शिवप्रेमी आक्रमक झाले। कोल्हापुरी चप्पल फक्त हे कोरटकरला आम्ही ज्या पद्धतीने काल इशारा दिला होता की तुला कोल्हापुरी चप्पल दाखवणार आहे, माझी तर इच्छा आहे, सर्व शिवभक्तांची इच्छा आहे की त्याला पायताण हे त्याला मारलं पाहिजे। मारण्याकरता पण आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायचं नाही म्हणून आज हे कोल्हापुरी चप्पल त्याला दाखवायला आणले आणि ते पण 9 नंबरचं MH09 कोल्हापूरचा हिसका दाखवण्याकरता त्याला ही चप्पल आणली। जोडले गेलेले आहेत रणजित माझगावकर। तर रणजित, काय सांगाल सध्या राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर काय वातावरण आहे? कोल्हापुरातील राजवाडा पोलीस स्टेशनच्या दारामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो। एका बाजूला शिवभक्त आक्रमक झालेले आहेत
कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरटकरला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ मोठी पोलिसांची जी व्हॅन आहे ही लावण्यात आलेली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्या व्हॅनमध्ये कोरटकरला आतमध्ये घेऊन जाऊन कोर्टात नेलं जाणार आहे. हे दोन्ही सीन एकमेकांसमोर चालू आहेत. कुठल्याही पद्धतीनं गाडीवर दगडफेक होऊ नये किंवा कार्यकर्ते आक्रमक होऊ नयेत याची दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरटकरच्या अंगावर कोणी जाऊ नये याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे सध्या पोलिसांसमोर दोन आव्हानं आहेत. या परिसरात जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांना या परिसरातून व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी आता पोलीस प्रयत्न करत आहेत. काही कार्यकर्त्यांच्या हातामध्ये कोल्हापुरी चप्पल असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही कार्यकर्ते आक्रमक होऊन या गाडीच्या समोर उभे आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस विनंती करतायत की शांतता राखण्याचं आवाहन करतायत. सध्या कोरटकरला कोर्टात घेऊन जाण्यासाठी पोलीस सज्ज झालेले आहेत. कोणत्याही क्षणी कोर्टातून राजवाडा पोलीस ठाण्यातून बाहेर कोरटकरला काढतील आणि कोर्टाच्या दिशेने जातील. सध्या कोरटकरनं जो फोन केला होता, धमकी दिली होती, त्यासाठी त्याचं व्हॉइस सॅम्पल तपासणं गरजेचं असल्याचं मत पोलीस आता कोर्टामध्ये मांडणार आहेत. आणि जास्तीत जास्त कोर्टाने त्यांना पीसी द्यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येते. दुसऱ्या बाजूला असीम सरोदे सुद्धा आपली बाजू मांडणार आहे. पण सध्या राजवाडा पोलीस ठाण्याचा परिसर आपण जर पाहिला तर या ठिकाणी हाय व्होल्टेज जमा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनोळखी व्यक्ती पोलीस स्टेशन आवारात जे येतात त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या पोलीस करत आहे. दंगा काबू पथक जे आहे ते साधारण 40हून अधिक जे जवान आहेत हे जवान या परिसरात आता दाखल झालेले आहेत आणि ते गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या प्रशांत कोरटकर हा राजवाडा पोलिसांच्या आतमध्ये आहे. तर काही अधिकारी त्याला काही क्षणामध्ये घेऊन येतील आणि कोर्टाच्या दिशेने ते निघून जातील. तर रणजित माजगावकर, तुम्ही असेच जोडलेले राहा.